वैयक्तिकरित्या ते काही बोलू शकतात. वैयक्तिकरित्या जे काही टीका टिप्पणी आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व स्थायी खासदारांनी निर्णय घेतलेला आहे. नाही, आज जी सभा झाली ती सभा आम्ही सुद्धा पाहिली आणि त्या ठिकाणचे लोक पाहिले सुद्धा, मी सुद्धा स्वतः पाहिले. जे काही मंडळी आली होती ती वणी मतदार चंद्रपूर लोकसभेचे मतदारसंघातले जनता त्या ठिकाणी होती. जर खरोखर आम्हाला जर एवढा विरोध असता किंवा यांनी केलेल्या आव्हानाला लोकांचा प्रतिसाद असता तर ओसंडून त्या ठिकाणी लोक आले असते. परंतु आजच्या सभेमुळं त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण राऊतसाहेबांनी करायचं आहे. वैयक्तिकरित्या ते काही बोलू शकतात. वैयक्तिकरित्या जे काही टीका टिप्पणी आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व स्थायी खासदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणे आमच्या यवतमाळ जिल्ह्याचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प हा आमच्या कार्यकाळात पूर्ण झाला पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न राहिलेला आहे. निश्चितपणे जनता आमच्या पाठीमागं आहे, हे आजच्या सभेवरून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. जर जनता आमच्या पाठीमागे नसती तर ओसंडून त्या ठिकाणी आमचा विरोध लोकांना केला असता. मी सुद्धा लोकांना, सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊनच या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. काय मी वैयक्तिक निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.